आता सकाळी 7ला म्हणजे आम्ही चाललो आहे मुंबईला. बाबा आणि आमचं जरासं काम आहे आणि नंतर दाखवेल तुम्हाला तिकडे काय काय होतं. बिल्डिंगच्या बाहेर आलो ना, लगेच आम्हाला रिक्षा भेटला. त्याच्या स्टेशनला पोचले हे बाबा आमचे. तिकीट खालूनच काढलं आहे. आता आम्हाला ट्रेन 10-15 मिनटं लवकर पोचलं आणि घरून फक्त 22 मिनटं अगोदर निघालो, म्हणजे 8च मिनटात पोचलो. मी आले ॲक्सिलेटरने, बाबा आले सीडीने. बाबांनी जमत नाही. जाऊ का मी? हां चालेल. ट्रेनमध्ये माणसं डायरेक्ट किती मुड्या मारून इकडे जाऊ. स्टेशन आला तेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्जना चालू होत्या. क्लीन करायची मशीन माझ्याकडे करत पाहिजे होती. अर्धा काम तो वाचलं असतं. बघा कसं क्लीन करते. सगळे मालडब्यात जातात कारण का तिथे प्रॉपर बसायला पण भेटतं आणि गर्दी पण नसते. स्टेशनला पोचले आणि आता बाबांची वाट. मला बाय डेंजर. मी बाबांना फोन करते ना, बाबा मला, बाबा चला आता इकडं जायचं, तर इकडूनच उतराल ना मी. बाबा अँटी आहे, मला पिशवी दिली त्या ठिकाणी शोधत नाही, त्याच्यापासून लांब जाऊन शोध. याच शेवटी कुठं गेलो तरी आमची पिशवी तशीच असते. झालं आणि बाबा आणि आम्ही पितोय चहा. इथे साईडला चहाचे दुकान आहे. चहाच्या दुकानावर नावं काय आहेत ना, तिथं जय महाराष्ट्र आणि कामाला माणसं कोण आहेत, भैया, म्हणजे भैया लोकांचं दुकान आहे आणि नाव काय देतात, जय महाराष्ट्र, म्हणून यांची दुकानं चालतात. टॅक्सीवाल्यांची एवढी मजा येते ना. इथून 5 मिनिटाच्या अंतराचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि बोलतो फिरून जायला लागेल, 100 रुपये भाडं होईल. आणि त्याच बाजूवाल्या माणसाने सांगितलं इथून पायी जा, बोलतो मराठी माणसाने. म्हणजे लुटमारी आहे ना ही एक प्रकारे. येणं म्हणजे एखादा माणूस जर असा हे असेल ना, ज्याला त्यातलं नॉलेज नसेल तर त्यांना सरळ ती गंडवतील लोक. एवढी पण इझी नाही मुंबई खायला. वडापाव खाणं आणि ही मुंबई आपली. आम्ही वडापाव खाल्लाय. बाबा तुम्हाला वडापाव आवडला का? मग मुंबई आहे शेवटी. एका माणसाने सांगितलं इथं नको वडापाव खाऊ, तिकडं जाऊन खा, चांगला लागतो, म्हणून आम्ही इकडं आलो. पण नीट सांगितलं ना का वायरी बघा, त्यांना पकडला क्रॉस करायला. मला येतो, तू कशाला सांगतेस? नुसतं आमचा बाबा रागीट आहेत, एक नंबरचं, नाकावर राग. किती भारी. तर बोलली आपण काय मुंबईत फिरत नाही, आलं तर प्रॉफिट मार्केटला जाऊन येऊ, काय काय आहे बघू दे. बघा पर्स किती छान छान आहे. बाबा जरा मेकअपचं सामान घेतलं, आता ते काय दाखवत नाही तसं. आणि आता जरा असं फिरते, टॉप आवडला तर घेईन, नाही तर काय बोलता. हां बघते करून झालं. पिशव्या चाललो. मुंबईचा व्ह्यू बघायला सगळे थांबले आणि हे आमचे बाबा. तिथं जागाच नाही. बाबाला व्हिडिओ कॉल अर्ध्या तासात घरी. इथे शिवजयंती तयारी झाली आहे. अंशू, ए अंशू, येतोय का तू मम्माचा? बदला येतोय. मम्माची वाट बघितली तू? कशा करत होता मम्मी? पायावं लागेल. ए पिलवा. अरे गाडी अडकली. मग काय पण कुठं हो बाबू,
ते चहा पिऊन गेलं का? हो. आणि कसा काय झाला? ओय शाबू लावू का तुला शाबू? बाबू काय करतो तू? आजीला मदत करतोस? पिशवीतला कपडा काढून आजीला देतोस? काढून काढून मग त्यांनी टाकलं काय याच्यात रुमाल ठेव, याच्यात काय ठेव बरं. काढून टाकी तो ती चोपडी माझी कोणती ती फारून फारून टाकली त्याने. बाबू बाबा चाललं भोम. नाही नाही बाबा हे बाबांनी चालला तुझं. चाललं बाबा चाललं. बाबू चालत जा आजीकडे. ये ये जा पटकन. बाबू ये त्या क्लिपवर ह्याला ये मग दे 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 आण आण आण. आय मेडिसिन आलंय तर ते आता लावून घेतो आम्ही प्रॉपर. आज आमची क्लिनिंग चालू आहे आणि क्लिनिंगला मदत करायला कोण आलंय दाखवू का? हा तो घेत बघ ते बाई तू पुढे घाल तुझ्या तोंडात. त्याची मदत आहे. ही मदत आहे का वाढीव काम आहे त्याचा त्याला माहिती. ये बघ बाबा या असं असं केलं ना. तू पाडला बाबू? तू पाडला? हा येऊ बाबू? बाबू आजीला नाव सांगू तू मारतो मामाला? का रे बेटा मामाला मारतो? खायला काय काय घेतला? अजून नाही घेतला, आता घेऊ. तू काय काय घेतलं रे? तू किती दिलदारच बघते ना किती खाऊ घेतोस. चॉकलेट घेऊन दे तिला. काय किती घाबरतो? एक पीस खाल्ला तर काय झाला? अथर्वाच्या मित्राच्या अंगावर बघा शिंक मी टाकते. तुला काय वाटलं तू एकटाच बोललोय का? चॅप्टर आहे तो. असं करू शकत नाही. थोडा जिल्हार नाही ना लागलाय का जाऊ दे म्हणून ते बोलत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा लावायचा. इकडचं काढलं आता तिथे काहीतरी लावायचं. मी जेवते तर तो बाजूवाल्या काकींकडे गेलता आमच्या ताईंकडं. जेव्हा याची मस्ती काय पाहिजे रे? तिथं साफसफाई करायला घेतले तर एवढी मस्ती याची. जा बाबा त्याला त्याचा मम द्या. मग करायला आपण मागलं असते असते सांगा मला झोपले ना म्हणून त्याला अजून बरोबर नाही चालतो तरी पण बऱ्यापैकी. चालत गेला असं वाटतं दारू पिलेला माणूस कसं चालतो तसं चालतो. घोड्यावर बसायचा नाही, घोडा पकडून चालवायचा. कोणी शिकवलाय रे? आजोबांनी का आजीनी? काय बाबा जर त्याला बसवा ना जरा फिरवा घोड्यावर. जर जिरल जरा जास्त जेवण झालं असेल ना. बाबू मामाला जा मम बघ जा. जा मम बघ जा. हा
हा ममाला ना, ममाला. हा असा गंडवाला लागतो, नाही तर माग लागतो. सांगू एवढ्या गडबडीत मेडिसिन ऑर्डर करायची विसरली. आता कस्टमरला तर आपण दुखवू नाही शकत, आपला लॉस करून द्यायचा. कस्टमर हा आपला दैवत आहे, एवढं लक्षात ठेव. आता उद्या जायचं आहे शिवजयंतीसाठी माऊली गडावर. कशी काय मी चालेल सांगा, पूर्ण दिवस माझी एवढी दगदग झाली ना, तुम्हाला तर मी काहीच दाखवलं नाही, एवढी चालली मी. एवढा पसारा आहे. आता 10 मिनिटात आवरते. एक्साइटमेंट आहे तुझी. हा, थांबा जरा बघू. हे बघा 1600 रुपयाची बुटं घेतल्यात आमच्या हातून. बोल नाही ना ताईसाठी काय 2 शब्द. उद्या बोलशील. फक्त झोपेतूनच उठायचे, सगळं कपडं शूज घालून रेडी आहे. हा करशील ना अंगल. मग काय माझ्या पोराला लागतंय. पकड. गुड नाईट. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.